पण आपल्या महाराष्ट्रात बहुतेक जास्त करून महाराष्ट्रात मराठी माणसाविषयीच सगळं आहे. पण महाराष्ट्राला मराठीच पाहिजे, मराठी पण जपायला पाहिजे ना त्यात. 100% मराठीत महापौर आपला पाहिजे. महाराष्ट्राचा महापौर मराठीच पाहिजे. महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना अनेक ठिकाणी आपल्याला महापौर पदावरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये अमराठी महापौर झाल्यामुळे मनसे आणि मराठी एकीकरण समितीनं जोरदार मोर्चा काढल्याचं पाहायला मिळालं. या अमराठी महापौर पदाला त्यांनी विरोध केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. डिंपल मेहता या भाजपच्या विजयी नगरसेविका यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यानंतर त्यांचा विजय सुद्धा झालेला आहे. आणि या अमराठी डिंपल मेहता यांना महापौरपदी यांची निवड झाल्यानंतर जोरदार राडा आणि जोरदार मोर्चा हा मीरा भाईंदर महानगरपालिका परिसरामध्ये पाहायला मिळाला. मात्र ह्या सगळ्यावरती सर्वसामान्यांचं मत काय, अमराठी असो किंवा मराठी असो, महापौर पदाबाबत जनतेचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर. मराठी माणूस पाहिजेच आहे आपल्याला. बरोबर. आम्ही काय करणार, मराठी माणूस आपला आला पाहिजे, दुसरं काय नाही आहे. पण अमराठी महापौर झाला तरी ते त्याचं काय आपल्याला, मला काय तसं सांगता येत नाही. कोण कोणाकडून जाईल, त्याची बाजू कुठली घेईल, कोण सांगताय. पण मराठी आपला जरा काहीतरी आपल्याकडे बघेल असं आहे. मराठी माणूस काम करतो, अमराठी माणूस काम करत नाही असं काही आहे का? असं काही नाही, करतो ना माणूस. एकदा त्याला काम दिलं की करतो, त्याचा प्रश्न नाही. आता मुंबई महापालिकेचा महापौर होणार आहे 11 फेब्रुवारीला, तो मराठी व्हावा अशी तुमची हा हा जरूर व्हायला पाहिजे. मराठी महापौर झाल्यास काय फायदा होऊ शकतो मुंबईला? आता त्याचं काम आहे ते लक्ष देणं, सगळीकडे रस्ते पाणी हे ते आम्हाला. हा ना, मराठीच पाहिजे. महापौर आपल्या महाराष्ट्रात बहुतेक जास्त करून महाराष्ट्रात मराठी माणसाविषयीच सगळं असलं पाहिजे. आणि बाकीच्याला दिसलं पाहिजे ना, असं नाही. पण एक सांगतो, असं काय वाटतं की अमराठी महापौर झाल्यास काय होऊ शकतं? काय होऊ शकतं असं मला म्हणायचं नाही. पण आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाचं हे असं होतं, एवढंच, बाकी काही नाही. म्हणजे त्यामुळे प्रश्न अधिकच चांगलं आपण सोडवू शकतो आणि इतर पण ते मान्य पण करून घेऊ शकतो. कारण आपण त्यांच्या बाजूने पण थोडंसं काहीतरी करणारच ना. अमराठी महापौर झाला तर प्रश्न सोडू नाही शकत असं काही नाही. पण शक्यतो जेवढं आपल्याला त्याला स्थानिक व्यक्तीला जेवढंच माहिती आहे ना, ते इतरांना कोणाला नाही माहिती. मराठीच पाहिजे महापौर. महाराष्ट्रामध्ये राहतो सगळं, मुंबईमध्ये सगळीकडे महाराष्ट्रात मराठी महापौर पाहिजे. कारण काल जर संपूर्ण आपण वातावरण पाहिलं, तिकडे मराठी एकीकरण समिती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, त्यांनी एकत्र आम्ही तर या एरियातच राहतो, शिवाजी पार्कच्या. आमचा महापौर मराठीच पाहिजे. मराठी महापौर पाहिजे. मराठी महापौर झालं तर काय होऊ शकतं? मराठी महापौर झाला तर काय होऊ शकतं, म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक भाषेचं चांगलं असतं. पण महाराष्ट्राला मराठीच पाहिजे, मराठी पण जपायला पाहिजे ना त्यांनी. महाराष्ट्रात मराठीच महापौर. आता मुंबई महापालिकेचा महापौर अजून झाला नाही, 11 हो, फेब्रुवारीला तेच. जाणार आहे. काय वाटतं तिथे मराठी महापौर यायला पाहिजे? मराठी देवेंद्रजींनी सांगितलंय ना, मराठीच होणार महापौर म्हणून. मराठी झालं. मराठीच झाला पाहिजे. महाराष्ट्राचा महापौर मराठीच पाहिजे. आपण कुठल्याही राज्यात जाऊन राहू शकतो, ते येऊन राहू शकतात. पण जे राज्य आहे तिथे, आता तामिळनाडूत त्यांच्याच लँग्वेजचा पाहिजे ना, त्यांच्याच भाषेचा पाहिजे. मातृभाषा ही जपलीच पाहिजे. अब इसमें तो अपने देश में तो सभी लोग रहते हैं, मराठी भी है, पंजाबी भी है, दूसरा सभी कौम के लगभग लोग रहते हैं. तो ये तो अभी चलते आ रहा है पहले से, तो वैसे ही चलता रहेगा. इसमें कुछ चेंजिंग होने का तो कुछ है ही नहीं चांस मेरे हिसाब से. तो हाँ, हिंदी भाषिक हो, दोनों भाषा चलेगी, दोनों भाषा हिंदी भी और मराठी भी. मराठी महापौरच पाहिजे. तिकडे अमराठी झालं. अमराठी झालंय. मेहताचे नाव आहे ते झालेले महापौर. मराठी नाही झाला. त्याला आता हे राजकारणी लोक त्या जबाबदार. एवढे महाराष्ट्र 105 लोक हुतात्मा महाराष्ट्रासाठी दिलं त्यांनी, ते कशासाठी दिलं? मराठी झालं पाहिजे. मग काय वाटतं जनतेला, काय वाटतं जनतेला मराठीत झालेला पाहिजे. मराठी महापौर असायला पाहिजे? हो 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 100% मराठीत महापौर असला पाहिजे. मग तो कामं जरी अमराठी भाषिक असणार कामं होणार, पण जरा महाराष्ट्राचा मराठी महापौर झालाच पाहिजे ना महाराष्ट्रामध्ये. काय वाटतं? तर मीरा भाईंदर महानगरपालिकेत झालेल्या राड्यानंतर मराठी का अमराठी महापौर नेमका कोण असावा याबाबत आपण जनतेची मतं जाणून घेतली. जनतेला महाराष्ट्रातील कोणतीही महानगरपालिका असो तिथे मराठी महापौर होणं हे बंधनकारक आहे. कारण महाराष्ट्रामध्ये केवळ मराठी बोलली जाते, मराठी भाषा ही महाराष्ट्राची भाषा अशा स्वरूपातलं वक्तव्य देत महाराष्ट्रामध्ये केवळ मराठी महापौर व्हावा अशी मागणी सुद्धा जनतेनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
दरम्यान या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.